गणपती म्हणजे इमोशन. तर आज आपले गणपती बाप्पा येतात आणि त्यासाठी आपण चाललेलो आहोत कोकणात. हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी तरी. दरवर्षी आपण जातोच कोकणात. तर चला आपण प्रवासाला सुरुवात करूया आणि नाव घेऊया गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण. 150 किलोमीटर नंतर आपण फायनली पुण्यात पोचलेलो आहोत आणि आता आपण ब्रेक घेणार आहोत जेवणासाठी. आणि एकच हॉटेलमध्ये जिकडे मी थांबतो नेहमी या रोडला, ते म्हणजे कामत हॉटेल. आता मी कामत हॉटेललाच का थांबतो? पुण्यावरनं 112 किलोमीटर आहे कामत हॉटेल साताऱ्यामध्ये. पण मी तिकडे का थांबतो? कारण मला विठ्ठल वडा, बटाटा वडा खायला खूप आवडतं. कारण हा युनिक प्रकारचा पदार्थ आहे त्यांचा. त्याच्यावरती ते लोक शेव, गोडूस दही आणि खोबरं आणि लसूणची चटणी टाकतात. त्याच्यामुळे तो वडा खूप सुरेख लागतो. आपण आता आलेलो आहोत कामत हॉटेलमध्ये. सर्वात पहिली गोष्ट जाऊन ऑर्डर करायची म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना मी काय ऑर्डर करणार ते. मी एकच पदार्थ ऑर्डर करणार पहिला, तो म्हणजे विठ्ठल वडा. त्याच्यानंतर बघू पुढचं काय ते ऑर्डर करू आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. असं काहीतरी ते हॉटेल आहे. आणि हे बघा काय आपला विठ्ठल वडा आलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर मी 2 थाळ्या मागवल्या, कॉम्बो थाळ्या होत्या. त्याच्यानंतर आपण नॉर्मल थाळी मागवली आहे, त्याच्याबरोबर सँडविच आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात. तर जेवण खूपच टेस्टी होतं आणि खूप साऱ्या फ्रँचायझी आहेत या रोडला, तुम्हाला भेटतीलच. पण प्रत्येक फ्रँचायझीमध्ये असं जेवण नाही भेटत कामत हॉटेलच्या. तर खूप साऱ्या कमी फ्रँचायझी आहेत, त्याच्यामध्ये ऑथेंटिक कामत हॉटेलसारखी टेस्ट आणि क्वालिटी मिळते. आणि मेन म्हणजे हॉटेल हायजिनिक आहे. तर तुम्ही ट्राय करा. आणि आज आपण गावी चाललेलो आहोत अनुस्करा घाटामार्गे. तर आता फुटून कराडच्या इकडनं आपण ब्रिज खालून राईट टर्न मारायचं. मी पहिल्यांदा चाललो आहे या रोडने आणि मला बघायचं रोड कसा आहे. कारण मुंबई गोवा हायवेची तर वाट लागली आहे. वरून पाऊस पडत नाही आहे. आत्ताच मगाशी मी बोललो की पाऊस लागलेला नाही आहे मुंबईपासून प्रवास चालू केल्यावर. पण आता या कोकणाच्या बॉर्डरमध्ये आतमध्ये एंट्रीच मारली आणि आपल्याला पाऊस चालू झालेला आहे. हेच आपलं निसर्गरम्य कोकण. तर आता चला पुढचा प्रवास कसा होतो आणि काय दृश्य दिसतात ते बघूया. अजून 33 किलोमीटर आपल्याला प्रवास करायचा आहे अनुस्कुरा घाटासाठी. ते आता कसं झालं, एक्साइटमेंटवर खूप हाय झाली आहे. कारण कोणीतरी सांगितलं आहे ना की या रोडने जा, खूप सुंदर रोड आहे, दृश्य पण मस्त मस्त दिसतं. तर एक्साइटमेंट थोडी हाय आहे. आणि आपण आता या अनुस्कुरा घाटामध्ये पोचलेलो आहोत. तुम्ही स्वतः डोळ्याने बघू शकता किती सुंदर वातावरण आजूबाजूला दिसतं आपल्याला. ते खाली दरी आहे, खूप खोल दरी, ती दिसतसुद्धा नाही आहे. अरे बघा आमचा भाऊ थांबलेला आहे गाडी फोटो काढण्यासाठी. तर आता तुम्ही असं करा, एन्जॉय करा दृश्य, मी पण करतो. तर कसे आहात तुम्ही? तर तुम्हाला हा जर प्रवास माझा अनुस्कुरा घाटामार्गे गेलेला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. त्याने काय होणार माहिती आहे, माझं असं मोटिवेशन वाढणार. आणि माझं एकदा मोटिवेशन वाढलं की मी अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवणार तुमच्यासाठी. तर प्लीज परत एकदा सांगतो, टाईम काढून चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण बिझी होऊया एका नवीन व्हिडिओच्या मागे एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. स्वतःची काळजी घ्या. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.